ठिकाणी सीबीआयचे अधिकारी पोहोचलेले आहेत। तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर सध्या अटकेत आहे। आरसीसी क्लासमध्ये ऍडमिशन घेतलेले राज्यभरातले विद्यार्थी सध्या अस्वस्थ आहेत। पालकांनी भरलेली फी परत मिळणार का असे प्रश्न आरसीसी क्लासेसच्या विद्यार्थी आणि पालकांसमोर आहेत। कोल्हापुरातील आरसीसी क्लासमध्ये नुकतंच मुलीसाठी ऍडमिशन घेतलेले पालक सध्या चिंतेत आहेत। TV9 मराठीशी बोलताना पालकांना अश्रू अनावर झालेत। काय सांगाल, कधी तुम्ही ऍडमिशन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि किती पैसे भरले होते, काय नेमकं आहे? आम्ही ॲडमिशन शुक्रवारी घेतलेलं आहे। 2 वर्षाची मिळून 1,60,000 रुपये आमच्याकडून घ्यायचं ठरलेलं होतं। त्यापैकी 40,000 रुपये मी आता शुक्रवारी भरलेलं आहे आणि उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने 4-5 टप्प्यामध्ये द्यायचं ठरलेलं आहे। आपली परिस्थिती वाईट असताना आपण इकडं तिकडं जुळणा करून पैसे भरलेले। तर पुढं दुसरे क्लासेस काय विदाऊट पैसे घेणार नाहीत, तर आमचे एक तर पैसे ताबडतोब यांनी परत द्यावं, जेणेकरून आमच्या मुलगीला इतर ठिकाणी ॲडमिशन घेता येईल। घर सांभाळणं मुश्किल आहे, त्यातनं मी जुळणा करून पैसे भरलेले आहेत। पैसे तर पप्पांनी भरलेले आहेत, मात्र आता क्लास बंद पुन्हा सुरू होईल की नाही अशी परिस्थिती आहे। मग काय आता पुढे ठरवलं? आता पप्पांनी एवढं कष्ट करून पैसे भरल्यात, आता त्यांनी पैसे परत द्यावं, नाही तर क्लास तर परत चालू करा। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।